तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या दिवशी 4,000 जमा होणार, तारीख फिक्स. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो, चला बघूया. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 रुपये जमा होणार असून त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे. त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. PM किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजनेचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनेचा लाभ घेता येणार आहे, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना. ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या याच महिन्यात मिळणार आहे, त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही नवीन योजना सुद्धा PM किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता 2,000 न मिळता 4,000 मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4,000 याच महिन्यात होणार जमा. वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडून ही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्याची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे. ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तात्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना राज्यात लागू. राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये 3 हप्ते असे 6,000 जमा होतात. सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26,000 रुपये जमा झाले. त्याला जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी 6,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. अशी करण्यात आली निधीची तरतूद. कोरोना नंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती बेटाचीची असताना निधी उभारण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल. त्यासाठी अल्पावधी निधीसाठीच्या रकमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर मित्रांनो, तुम्ही ऐकून घेतलंच असेल. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आवडी जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.